वळत पुढच्या बातमीकडे हैदराबाद गॅझेटच्या आधारे वंजारी समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण द्या या मागणीसाठी आज बीडमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा चौकामध्ये निदर्शनं करण्यात आली। हैदराबाद गॅझेट लागू करायचं असेल तर वंजारी समाजाला देखील लागू करा, अन्यथा मराठा समाजाला देखील लागू करू नका अशी मागणी आंदोलकांची आहे। या आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। वंजारी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन सुरू आहे। मी सध्या बीडच्या भगवान बाबा चौकामध्ये उभा आहे। या ठिकाणीही वंजारी बांधव जे आहेत ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहेत। वंजारी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी ते रस्ता रोको करतायत। दादा, काय मागणी आहे? आमची मागणी आहे, जो 2 तारखेला या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी हैदराबाद गॅजेट लागू केलं, ते हैदराबाद गॅजेट लागू करत असताना मराठा समाजाला ओबीसी मध्ये घातलं असं म्हणतायत। मग त्या हैदराबाद गॅजेट मध्ये मराठा समाज जर ओबीसी मध्ये जात असत तर आम्ही काय एसटी जाऊ नये, आम्ही काय एसटी मागणी करू नये? म्हणून आमच्या समाज बांधवाचे 3 तरुण थाटेवडगाव या ठिकाणी गेल्या 12 दिवसापासून उपोषण करतात। त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही या ठिकाणी निदर्शनं आणि हे चक्काजाम बीड जिल्ह्याच्या विविध ठिकाणी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात करत आहोत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की वंजारा समाज अत्यंत शांत आणि संयमी आहे, पण त्याचा जर शांततेचा कुणी अंत पाहण्याचा प्रयत्न केला आणि जर त्याचा बांधा फुटला तर तुम्हाला रस्त्यावर नाही बंगल्यात राहणं मुश्किल होईल। त्यामुळं तुम्ही ज्या पद्धतीने हैदराबाद गॅजेट लागू केलंय त्या पद्धतीने लवकरात लवकर लागू करा, नाही तर आम्ही तर मागणीच करतो ना ते सगळं रद्द करा म्हणून। पण तुम्हाला तसं करायचं नाही। कुणीतरी हुकुमशाही जुडुमशाही करतोय म्हणून त्याच्या मनावरती एका समूहाला तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू करता, जमणार नाही। बाबासाहेबांनी संविधानाने दिलेले अधिकार आहेत। ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं त्या संविधानाप्रमाणे काहीतरी मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार म्हणून तुम्ही करा ना, परंतु तुम्ही जुडुमशाहीने हुकुमशाहीने जे तशा पद्धतीने वागन त्याला तशा पद्धतीने देताय। म्हणून आता आम्हाला देखील आमची हुकुमशाही जुडुमशाही आम्हाला देखील बाहेर निघावं लागेल, एवढंच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। 17 तारखेला मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये बीडमध्ये महाएल्गार मेळाव्याचं आयोजन केले। त्या मेळाव्याला आपण सहभागी होणार आहोत। हो, आम्ही पूर्ण ओबीसी समाज 375 जाती ताकदीनिशी राज्यातून बीड शहरामध्ये जो भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली जो ओबीसीचा महाएल्गार मेळावा होतोय त्या मेळाव्यासाठी आम्ही ताकदीनिशी कार्यक्रमाला हजर राहणार आहेत आणि तो कार्यक्रम यशस्वी करून दाखवणार आहेत। आता राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं जात आहे। ही मागणी जर आता मान्य नाही झाली तर पुढचं आंदोलन कशा स्वरूपाचं असेल? भविष्यामध्ये जर आमच्या 2 मागण्या आहेत, एक तर वंजारी समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्या आणि वंजारा समाजासाठी एक सेपरेट महामंडळ निर्माण करा। हे जर मान्य केलं नाही तर भविष्यामध्ये याच्यापेक्षा आम्ही खूप मोठं आंदोलन करणार। चक्काजाम आहे, रस्ता रोको आहे, मोर्चे आहेत, खूप मोठे आंदोलन करणार आहेत। त्यामुळे सरकारला आम्ही हे सूचना अल्टिमेटम दिलंय की लवकरात लवकर आमच्या वंजारी समाजाचा एसटी मध्ये समावेश करावा, ही आम्ही त्यांना विनंती करतो। लवकरात लवकर वंजारी समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश या मागणीसाठी जो आहे तो रस्ता रोको करण्यात आला आहे। या स्वरूपाचं तीव्र आंदोलन देखील येत्या काळात करण्यात येईल असा इशारा देखील वंजारी बांधवांनी दिला आहे। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड।